गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये. तर बघा, सकाळचे 7 वाजलेत, पण असं वाटतं का 10-11 वाजले असतील. एवढं ऊन लागते सकाळ सकाळच. आणि ऊन ना ह्या वर्षी खूप होतं. मे महिन्यामध्ये पण जबरदस्त ऊन लागत होतं. आणि आज सकाळ सकाळ नळाला पाणी आलं होतं, तर म्हटलं पहिला आधी आपण ओटा धुवून घेऊया. सकाळ सकाळ ओटा धुतला ना कसा सुकतो. सगळेजण उठले का सारखे आत बाहेर गेलं का ओट्यावरती खूप माती येते, म्हणून सकाळ सकाळ ओटा धुवायला घेतला होता. पण पोरीना मध्ये मध्ये खूप करत होत्या. मग सानू आणि पिऊ ना, त्यांना खूप मजा येत होती पाण्यामध्ये खेळायला, तर त्यांचं पण इथे एन्जॉय चाललं होतं आणि एका साईडला ओटा धुवायचं काम चाललं होतं. आज ना आपली बाजरी करायला मशीन येणार आहे, पण किती वाजता येते ते काय अजून कन्फर्म नाही आहे. अजून आमच्या आंघोळ वगैरे सगळं बाकी आहे, स्वयंपाक वगैरे पण बाकी आहे. तशी आता भाऊजाई आल्यापासून भाऊजाई सगळं स्वयंपाक वगैरे करते, पण थोडीफार आपले हेल्प करावं लागते. तर हे बघा, इथे छानपैकी मस्त असा आमचा ओटा धुवून झाला आहे आणि ह्या दोघी पण खेळून खेळून दमल्यात. तर चला आता जेवण वगैरे बनवतो, आंघोळ वगैरे करतो, कारण पुन्हा शेतात जायचं आहे. परवा दिवशी बाजरी काढली, काल 2 दिवस कणसं वाळून दिली आणि आता मशीन आली बाजरी करायला. तर आता निघालो आम्ही बाजरी करायला शेतावरती. बापरे, वाटच नाही व्यवस्थित जायला. ऊन तर विचारू नका, खूप खतरनाक ऊन आहे. 11-11:30 वाजले आणि चुलत भावाचा फोन आला की मी मशीन घेऊन येतो, कारण ही मशीन जी आहे ती चुलत भावाचीच आहे. त्याच्यामुळे आम्ही ना काही शेतामध्ये आलो, कारण की मशीन आल्यानंतर लगेच ताडपत्री खाली टाकावं लागते. तर ताडपत्री खाली टाकून घेतली आणि त्याच्यावर त्याने मशीन पण लावून घेतली. मशीन चालू केली आणि आमचं आता दुसऱ्या साईडला चालले बाजरीची कणसं मशीनमध्ये टाकण्याचं काम. असं काही धान्य करायचं म्हटलं ना का भरपूर लोक लागतात करण्यासाठी. आणि दुसऱ्या साईडने जी बाजरी बाहेर निघत होती ती चुलत भाऊ एका पिशवीमध्ये टाकत होता. आता सगळ्यांच्या बाजऱ्या काढल्यात, त्याच्यामुळे सगळ्यांना बाजरी करण्याची घाई असते. आणि आता बाजरीचा सीझन संपला की सोयाबीनचा चालू होईल, सोयाबीनचा संपला की गव्हाचा चालू असेल. असं मशीनवाल्यांचं कंटिन्यू काम चालूच असतं. तर बघा, कंटिन्यू ना मशीनमध्ये बाजरीची कणसं टाकायला लागतात, त्याच्यामुळे सारखं खालीवर करून ना जाम कंबर दुखते. आम्ही आधी ना सोयाबीन वगैरे करायचं ना, तर त्यावेळेस माणसंच घ्यायचो, मशीन बरोबर जी असायची त्या दोघांना घ्यायचो आम्ही करू लागायला. कारण की त्यावेळेस आई आणि मीच असायची आणि शेत आमचं थोडंसं लांब होतं सोयाबीनचं. तर त्यावेळेस आम्ही त्या लोकांना घेऊनच बऱ्याच वेळा सोयाबीन केल्यात. एक दिवस तर मला असं आठवतं आहे की आम्ही लॉकडाऊनमध्ये ना खूप पावसाचं वातावरण होतं आणि सगळ्यांच्या घाई चालल्या होत्या सोयाबीनी करायच्या. त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा मशीनवाल्यांना फोन केला होता की या म्हणून सोयाबीन करून घ्या, कारण पाऊस खूप होता त्यावेळेस आणि मला पण 2 दिवसांनी मुंबईला जायचं होतं. त्याच्यामुळं म्हटलं मी आहे ते सोयाबीन करून होईल, कारण असं मशीनने काही करायचं म्हटलं का माणसं पण जास्त लागतात. मग आई एकटी असल्यावर काय काय करणार. जरी आपण 2 माणसं घेतली तरी ती सोयाबीन टाकणार, तर दुसरी बाकीची भरपूर कामं असतात. मग 2 दिवसांनी तो एक मशीनवाला आला आणि मग त्याने 2:30 वाजता रात्रीची सोयाबीन केली. तर तो एक अनुभव खूप विचित्र होता आमचा. फर्स्ट टाईम आम्हाला एवढं लेट झालं होतं सोयाबीन करायला, कारण की इतका पाऊस होता त्यावेळेस, सगळ्या लोकांच्या घाई चालल्या होत्या सोयाबीनी करायच्या. तर गेले ते दिवस. चला असो, तर आता इथे चालली आपली बाजरी करण्याची धावपळ. तर बघा, एका साईडला आता आम्ही कणसं टाकतोय आणि दुसऱ्या साईडने ही बाजरी खाली येते. तर छान अशी मोठी मोठी बाजरी होती, कणसं पण ह्यावेळेस छान टाकली होती बाजरीची. तर चला आता आपली झाली बाजरी करून झालं नाही तर पहिला तर आधी सावलीला येऊन बसले, जाम ऊन लागलं आणि आता पाणी वगैरे घेतलं आणि छान अशी बाजरी झाली. मोठी होती बाजरी ह्यावेळेस आणि टपकाळ कणसं पण मोठी मोठी होती, त्याच्यामुळे भरपूर असे आपल्याला 3 बोध झाले ह्या शेतामध्ये मोठे मोठे बाजरीचे. तर बघा, आता बाजरी करून झाली ना, आता आम्ही आलो घरी. आई मागून आली, कारण की थोडीशी जे आपलं पुढचं कांड वगैरे असतं ते वर करायचं होतं, त्याच्यामुळे आईला लेट झालं यायला. आणि जॅकीचं लक्षातच नाही आतमध्ये बांधायचं, त्याच्यामुळे जॅकी पण आज खूप तापला. जॅकी तर दुसरा कोणाला हात लावून देत नाही, आई असली तर आई त्याला आतमध्ये बांधते. तर बघा, त्याची खूप तळमळ चालू होते. आईला तिकडून लांब बघूनच तो खुश झाला की मी, तर आई तिकडे लांब दिसते, तर त्याच्यातच त्याचा आवाज करायला सुरुवात झाली. तर चला असो, घरी आलो, मस्त जेवण वगैरे केलं. आई आल्यानंतर आईने जेवण केलं. तर चला, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.